माझे नाव उत्तम हरबू डेमसे, पत्नी सुनता उत्तम डेमसे. आम्ही जो मुळ्याचा प्लॉट केला आहे तो आता 40 ते 45 दिवसाचा झालेला आहे. ACT वैदिकचं याला पूर्ण तंत्रज्ञान वापरलं. त्या ठिकाणी बेड व मुळा लावलेला आहे. आम्ही अगोदर बेडच्या अगोदर वावर आम्ही वखरणी करून फणणी करून रोटर केला आणि त्यात कृषी अमृतच्या 10 बॅगा टाकल्या. त्याच्यानंतर बेड मारले. बेडवरती या होळीमध्ये 3-3 मुळे आम्ही लावलेले. इतकाही पाऊस असताना मुळे पूर्ण भरलेले होते पाण्याने. पूर्ण वावर हे उपळून गेलं होतं, तुम्ही बघताय. तर या ठिकाणी कुठली उणी नाही त्याला मुळ्याला. त्या ठिकाणी आपण बघू शकतो हा मुळा. म्हणजे अशा पद्धतीने एक शेतकऱ्याला ACT वैदिक हे रामसरांचं आपल्याला वरदान शेतकऱ्यांना बनवू शकतं आणि खरोखरच याचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. तर खरोखरच या ठिकाणी आपण सांगू इच्छितो का कमीत कमी 3 वर्ष तरी सातत्याने शेतकऱ्यांना लागतात. आमचं केळीचं पीक आहे. रामसर स्वतः मागल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्येच आलेले होते. ह्याच वावरामध्ये आले होते. इथं आमचा वांग्याचा प्लॉट होता आणि त्याच ठिकाणी सरांनी वांग्याचा प्लॉटचे फोटो किंवा त्या ठिकाणी वांगेसुद्धा उपळले होते. आणि त्याच्यानंतर आम्ही केळीमध्ये गेलो होतो. केळीमध्ये सुद्धा रामसरांनी त्या ठिकाणी शूटिंग काढली आणि त्या ठिकाणी केळीचे जो बगीचा आहे हा सरांनी सांगितलं होतं का ही नाशिक नगरीमध्ये द्राक्ष शेती असून त्या ठिकाणी तुम्ही केळी लावली. खरोखरच त्या ठिकाणी आम्ही मेहनत तर केली, परंतु त्या ठिकाणी रामसरांचे जेवढे प्रोडक्ट आहे तेवढे आपण वापरले आणि त्या ठिकाणी खरोखरच त्या केळीलासुद्धा रिझल्ट आला. आणि यावर्षीसुद्धा केळी आमची येण व्हायला लागली आहे. यावर्षीसुद्धा केळी एकदम व्यवस्थित पद्धतीने हिरवेगारपणा कुठलाही म्हणजे तिला 6 महिने आम्ही बेसल डोस दिला नाही. आणि ज्यावेळेस 6 महिन्यानंतर आम्ही तिचं परत कामकाज सुरू केलं आणि त्या पद्धतीने आम्हाला त्या केळीचंसुद्धा त्या ठिकाणी हिरवेगारपणा किंवा पानामध्ये जी ग्रीनरी पाहिजे ती सर्व पाहायला भेटते. अशा पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी थोडंसं का होईना 2-5 सऱ्या का होईना त्या ठिकाणी प्रॉडक्ट रामसरांचं वापरलं पाहिजे आणि त्याचा यूज केला पाहिजे हेच सांगणं आहे. आणि या ठिकाणी खरोखरच नमस्कार.